नमस्कार मित्रांनो, युनिक धाराशिव मूवीमध्ये आपलं स्वागत करतो. मी अनिकेत. आपल्यासोबत आहेत धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील. दादा, मागील 4 ते 5 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. पेरणा नदी अक्षरशः धोका पातळीवरून वाहत आहे. आजूबाजूच्या शेताचं देखील नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल प्रशासनाला आपण काही निर्देश दिलेले आहेत? याबाबत मी तहसीलदारांशी माझं बोलणं झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत. आणि सध्या जे आपण बघतोय की मागच्या 2-3 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय. म्हणजे 2 दिवस झालं तर सूर्यदर्शन सुद्धा नाही. अशा वेळेस पावसामुळं नदी नाले भरून वाहत आहेत, धरणं भरलेली आहेत. त्यामुळं धोक्याची पातळी नदीने ओलांडलेली आहे. बऱ्याच पुलावरनं पाणी जात आहे. शहरात सुद्धा काही पशुधन मृत्युमुखी पडले. त्यामुळं माझी प्रशासनाला ही विनंती आहे की सध्या जे धोक्याच्या पातळीच्या आसपास राहणारे जे नागरिक आहेत त्यांना स्थलांतरित केलं पाहिजे. त्याचबरोबरीनं सोयाबीन असेल आणि मूग या दोन्ही तिन्ही पिकाचं ह्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी आजच मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की तुम्ही याबाबतचे पंचनाम्याच्या आधीच तात्काळ देऊन शेतकऱ्यांना भरीव अशी आर्थिक मदत करावी.